गाव विकास ते राष्ट्र विकास हे पुस्तक लिहायचं सर आपल्याला सुचलं कसं? सर्वांना असं वाटतं की मी माझ्या गावासाठी काहीतरी करायला हवं, मी गावाकडे लक्ष द्यायला हवं आणि गावात काहीतरी विकास व्हायला हवा असं सर्वांना वाटत असतं. पण गाव विकासाची मार्गदर्शिका असं म्हटलेलं आहे. तर या पुस्तकाला पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार सर यांनी प्रस्तावना दिली आहे. तर आदरणीय पोपटराव पवारांनी सांगितलं की गावं ही किती महत्त्वाची आहेत आणि गावांचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होऊ शकतो. या पुस्तकाला आपण गाव विकासाची मार्गदर्शिका असं म्हटलेलं आहे. या पुस्तकामध्ये गावाची रचना, कार्यपद्धती, योजना, कामे आणि कर्तव्ये अशा स्वरूपात सगळी मांडणी केलेली आहे. हे पुस्तक विशेषतः सरपंच, उपसरपंच, सदस्य या सर्वांना उपयुक्त ठरणारं असं हे पुस्तक आपण तयार केलेलं आहे. नमस्कार. यशदा टॉक्समध्ये मी व्यंकटेश कल्याणकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. यशदाच्या माध्यम आणि प्रकाशन विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं प्रकाशित केली जातात. अलीकडेच आपण यशदाचे सहयोगी प्राध्यापक आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर सर यांचं गाव विकासातून राष्ट्र विकास हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि आज सर स्वतः आपल्याशी संवाद करण्यासाठी या टॉक्समध्ये उपस्थित राहिलेले आहेत. सरांना मी विनंती करतो की गाव विकास ते राष्ट्र विकास हे पुस्तक लिहायचं सर आपल्याला सुचलं कसं? नमस्कार कल्याणकरजी. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गाव म्हटलं की आपल्या सर्वांचा आत्मीयतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्याच्यामुळे नुसतं गाव एवढं जरी आपण उल्लेख केला तर सर्वांना असं वाटतं की मी माझ्या गावासाठी काहीतरी करायला हवं, मी गावाकडे लक्ष द्यायला हवं आणि गावात काहीतरी विकास व्हायला हवा असं सर्वांना वाटत असतं. आणि गेले 16 वर्षापासून मी प्रशासनात कार्यरत आहे आणि त्या 16 वर्षामध्ये सुद्धा मी 12 वर्ष खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होतो. आणि मला असं जाणवलं की ग्रामीण भागामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते, जिल्हा परिषद असते आणि इथे अनेक अधिकारी काम करत असतात, पदाधिकारी काम करत असतात. परंतु यांना बऱ्याच शासनाचं कामकाज कसं चालतं याबद्दल माहिती नसते, शासनाच्या योजना कोणत्या आहेत त्याच्याबद्दल माहिती नसते आणि अनेक विषयांबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो. आणि त्याच्यामुळे ज्या काही शासनाच्या ज्या सूचना आहेत विशेषतः ग्रामविकासाच्या संदर्भामध्ये त्याचं एक पुस्तक असावं असं मला अनेक वर्षापासून वाटत होतं आणि त्या अनुषंगाने गाव विकासातून राष्ट्र विकास असं पुस्तक लिहावं असं माझ्या मनात आलं आणि मग ते पुस्तक खऱ्या अर्थाने आत्ता आपण पाहतोय की प्रत्यक्षात आलेलं आहे. खूप छान सर. या पुस्तकाला आपण गाव विकासाची मार्गदर्शिका असं म्हटलेलं आहे. या पुस्तकामध्ये गावाची रचना, कार्यपद्धती, योजना, कामे आणि कर्तव्ये अशा स्वरूपात सगळी मांडणी केलेली आहे. सर या पुस्तकाला पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार सर यांनी प्रस्तावना दिली आहे. तर पाठराखण म्हणजे या पुस्तकाचं ब्लर्ब भास्करराव पेरे सरांनी लिहिलेलं आहे. तर त्यांनी या पुस्तकाबाबत काय अभिप्राय दिलेले आहेत? यशदामध्ये महासंचालक आहेत आदरणीय मल्लीनाथ कनशेट्टी सर. तर यांना मी जेव्हा हे पुस्तक दाखवलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ग्रामविकासामध्ये ज्यांचं चांगलं काम आहे अशा काही व्यक्तींशी आपण संपर्क करू आणि त्यांचा आपल्याला प्रस्तावना किंवा ब्लर्ब मिळतोय का ते पाहून मग सरांनी आम्ही आदरणीय पोपटराव पवार सर, आदरणीय भास्करराव पेरे पाटील सर यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या दोघांनीही म्हणजे अगदी आम्ही पहिला फोन लावला तर लगेच त्यांनी हो सांगितलं. त्यांनाही आनंद वाटला की असं एखादं पुस्तक तयार होतंय, त्याच्यामध्ये सर्व ग्रामविकासाची माहिती दिलेली आहे आणि त्या दोघांनी अगदी कमी वेळात म्हणजे 8 दिवसामध्ये त्यांच्याकडून प्रस्तावना आणि ब्लर्ब पाठवला आणि तो ब्लर्ब आणि प्रस्तावना आम्ही या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. आदरणीय पोपटराव पवारांनी सांगितलं की गावं ही किती महत्त्वाची आहेत आणि गावांचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होऊ शकतो आणि त्यामुळे गावांकडे शासनाने, लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. भास्करराव पेरे पाटील साहेबांनी सांगितलं त्यांच्या ब्लर्बमध्ये
की गावामधले जे काही हेवे दावे असतात किंवा गावामध्ये ज्या काही अनिष्ट चाली रूढी परंपरा असतात त्या सर्वांवर आपण मात करून गावाने एकत्र येऊन गावामध्ये सर्वांनी एकोप्याने येऊन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामविकासाचं ज्ञान घेऊन आपण पुढे जायला पाहिजे असं त्यांनी त्यांच्या ब्लरमध्ये सांगितलेलं आहे. खूप छान सर. गावातले जे मुख्य घटक आहेत, मुख्यतः गाव, ग्रामपंचायत, ग्रामसभा आणि ग्रामस्थ, याबाबत वाचायला वाचकांना खूप इंटरेस्ट असतो. तर त्याबाबत आपल्या पुस्तकामध्ये काय मांडणी केली आहे? कल्याणकरजी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की ग्राम किंवा गाव याचा जो उल्लेख आहे तो अगदी ऋग्वेदापासून, महाभारतापासून, रामायणामध्ये सुद्धा गावाचे उल्लेख सापडतात. म्हणजे एकंदर गाव ही जी संकल्पना आहे ही जवळपास 5 ते 7 हजार वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे. ठीक आहे, काळाच्या ओघामध्ये या व्यवस्थेमध्ये बदल होत गेले, नावांमध्ये बदल होत गेले, तरी गावांची रचना जी पूर्वी होती ती अगदी तशीच आहे. आणि ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण त्रिस्तरीय ग्रामीण व्यवस्थेचा स्वीकार केला. त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अस्तित्वात आला आणि त्याच्या कलम 5 नुसार प्रत्येक गावामध्ये किंवा गावाच्या काही ग्रुपमध्ये ग्रामपंचायत स्थापन केली जाते. आणि या पुस्तकामध्ये ग्रामपंचायतीने नक्की कोणती कामं केली पाहिजेत, एकंदर या पुस्तकामध्ये आपण 14 कामं समाविष्ट केलेली आहेत की ग्रामपंचायतीने कंपल्सरी कोणती कामं करणं गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे आपण ग्रामपंचायतीबद्दल सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामसभा 73व्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामसभेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं. म्हणजे ती आता अगदी विधानसभा किंवा लोकसभा याच्या तोडीची आपली ग्रामसभा आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की वर्षातून आपण 4 बैठका सुद्धा घेत असतो. मात्र ही ग्रामसभेचं काम कसं आहे, त्याचं फंक्शनिंग कसं राहतं, ग्रामसभेला काय अधिकार आहेत, हे सुद्धा या पुस्तकामध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा घटक की ज्याला आपण मतदार राजा म्हणतो किंवा ग्रामस्थ म्हणतो, तर बऱ्याच वेळा ग्रामस्थांचे नक्की काय अधिकार आहेत ते सुद्धा ग्रामस्थांना माहीत नसतं. तर त्यांचे नक्की काय अधिकार आहेत, जवळपास 15 अधिकार ग्रामस्थांचे आपण या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहे. खूप छान सर. गावातील मुख्य घटकाबद्दल आपण बरीच मांडणी पुस्तकामध्ये केलेली आहे. आता गावाचं प्रशासन ज्या मुख्य घटकांवर अवलंबून असतं ते सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक. आपण प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहात सर, त्यामुळे त्यांची कामे, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या पुस्तकात त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे का, आणि ती कशा पद्धतीने दिलेली? सरपंच हा जो व्यक्ती आहे त्याला गावाचा प्रथम नागरिक असं संबोधलं जातं. आणि आम्ही नेहमी यशोदामध्ये प्रशिक्षण घेत असतो आणि प्रशिक्षण घेत असताना आम्ही त्यांना सांगतो की तुमच्याकडे फक्त 1825 दिवस उपलब्ध आहेत. आणि असंही निदर्शनास येतं की अनेक सरपंचांना ते सरपंच कधी झाले आणि त्यांचे 5 वर्ष कधी संपले हे सुद्धा कळत नाही. इतके लवकर दिवस निघून जातात. हे कशामुळं घडतं? कारण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण असतं ज्ञानाचा अभाव. बऱ्याच वेळा सरपंचाला आपले कामं कोणते आहेत, आपले अधिकार कोणते आहेत, आपली जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याचंच ज्ञान मिळत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना ज्ञान मिळवण्यासाठी कोणता तरी एक संग्रह असावा, एखादं पुस्तक असावं. आणि त्या अनुषंगाने आपण हे पुस्तक केलेलं आहे. आणि याच्यामध्ये सरपंचाची काय काय कर्तव्य आहेत, कायद्याच्या अनुसार काय काय कर्तव्य आहेत आणि अनुषंगिक काळाच्या ओघात कोणती त्यांनी कर्तव्य पार पाडायला हवीत याचं सुद्धा आपण समाविष्ट केलेलं आहे. सरपंच आणि उपसरपंचाची कामं एकसारखीच असतात, त्यामुळे त्याप्रमाणे आपण सरपंच आणि उपसरपंचाची कार्य पण त्याच्यात दाखवलेली आहेत. आणि ग्राम पंचायतीचा जो सचिव असतो, ज्याला आपण ग्राम विकास अधिकारी किंवा ग्रामसेवक म्हणतो, त्याची सुद्धा आपण कामे या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहेत. आणि त्याच्यामुळे सरपंच असतील, उपसरपंच असतील, यांना सुद्धा आपल्या नक्की सचिवाची किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याची किंवा ग्रामसेवकाची कोणती कार्य, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत हे सुद्धा या पुस्तकातून आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय मौलिक माहिती या पुस्तकामध्ये आपण सर दिलेली आहे. यानंतर अनेक गाव विकासाचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक असं म्हणतात की ग्रामपंचायतीचे अभिलेख हे
आणि ग्रामपंचायत समित्या याकडे प्रत्येक गावानं जेवढं लक्ष देणं अपेक्षित आहे तेवढं लक्ष दिलं जात नाही. तर याबाबत सुद्धा आपण काही मार्गदर्शक मांडणी या पुस्तकात केलेली आहे का? आपल्याला सर्वांना माहिती आहे की तलाठी जो असतो महसुली विभागामधला त्याच्याकडे सुद्धा 1 ते 21 नमुने असतात. आणि अगदी त्याप्रमाणेच जो काही ग्रामपंचायत असते, ग्रामसेवक असतो किंवा ग्रामपंचायतीचं जे रेकॉर्ड आहे ते सुद्धा 1 ते 33 नमुन्यांमध्ये ठेवलं जातं. ते अभिलेखे व्यवस्थापित केले जातात. आता त्याच्यामुळे हे 1 ते 33 नमुने कोणते आहेत त्या नमुन्यांची विस्तृत माहिती आपण या पुस्तकात दिली आहे. त्याच्यामुळे नवनिर्वाचित सरपंच असतील, नवनिर्वाचित सदस्य असतील किंवा ग्रामस्थ असतील यांना सुद्धा ग्रामपंचायतीने कोणते नमुने ग्रामपंचायतीमध्ये ठेवणं अपेक्षित आहे, ते कसे अपडेट करायचे याची माहिती सुद्धा या पुस्तकात आलेली आहे. त्याचबरोबरच तुम्ही जो उल्लेख केला की ग्रामपंचायतीमध्ये ज्या काही समित्या असतात, बऱ्याच वेळा असं दिसतं की सभेला किंवा ग्रामस्थांना किंवा सरपंचांना किंवा उपसरपंचांना की नक्की ग्रामपंचायतीत किती समित्या असतात हे माहीतच नसतं. आज जर आपण कोणत्याही गावामध्ये विचारलं की ग्रामपंचायतीच्या किती समित्या आहेत, तर साधारण 2, 5, 6, 7 असे आकडे समोर येतात. पण मला सर्वांना सांगायला आवडेल की एका ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 27 समित्या असतात. आणि मला वाटतं ह्या 27 समित्या जर स्थापन केल्या ग्रामसभेने ग्रामपंचायतीने आणि त्या समित्यांना जर खरंच कामाला लावलं, त्यांच्याकडून काम करून घेतलं, अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं, सर्व समित्यांनी कामाचा स्पीड वाढवला, गतिमानता आली, तर मला वाटतं की गावाचा विकास अत्यंत जलद गतीने होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे या पुस्तकामध्ये आपण सर्व 27 समित्या, त्या समित्यांची नावं, त्या समित्यांची रचना आणि त्या समितींची कार्य हे सर्व समाविष्ट केलेलं आहे. पुस्तकाच्या शीर्षकामध्ये जे म्हटलेले सर गाव विकासाची मार्गदर्शिका, त्यात आपल्या उत्तरातून असं जाणवलं की खरोखरच ही गाव विकासाची मार्गदर्शिका ठरू शकते. गावाच्या पायाभूत सुविधा उभारणीमध्ये सर ग्रामपंचायतीमार्फत अनेक विकास कामे सातत्याने सुरू असतात. तर याच्यात अनेक ग्रामस्तरावर अधिकारी किंवा प्रशासकीय लोकनेते थोडी काळजी घेत असतात. तर ती कुठल्या प्रकारची दक्षता आणि सावधानता विकास काम करताना ग्रामस्तरावर घेणं अपेक्षित आहे आणि याबाबत आपण पुस्तकामध्ये काही लिहिलेलं आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणतीही ग्रामपंचायत म्हटली की तिथे विकास कामे आली. विकास कामांमध्ये बऱ्याच वेळा सिमेंट रस्त्याची कामं असतात, समाज मंदिराची कामं असतात, रस्त्याची कामं असतात, नळ योजना दुरुस्तीची कामे असतात, त्याच्यानंतर गटार दुरुस्तीची कामे असतात. अशी विविध कामे आपण करत असतो. आणि बऱ्याच वेळा ही कामे जी केली जातात याच्यामध्ये जी दक्षता ग्रामपंचायतीने, ग्रामसेवकांनी, सरपंचाने, उपसरपंचाने किंवा सदस्यांनी घ्यायला हवी ती घेतली जात नाही. आणि त्याच्यामुळे वित्तीय बाबींचा कधी डावलल्या जातात. कधी शासनाकडच्या ज्या सूचना आहेत, आदेश आहेत ते डावललं जातं. बऱ्याच वेळा हे अनावधानाने सुद्धा होतं, जाणीवपूर्वक होत नाही पण अनावधानाने होतं, कारण त्याचं ज्ञानच ग्रामसेवकांना किंवा सरपंचांना नसतं. आणि मग ज्यावेळेस तक्रारी होतात त्यावेळेस ह्या सर्व बाबी समोर येतात आणि मग अनावश्यकरित्या अडचणी उभ्या राहतात आणि मग परत गावात राजकारण होतं, मग समस्या होतात आणि मग गाव विकासाचा जो गाडा आहे तो सुद्धा थांबून जातो. आणि त्याच्यामुळे या पुस्तकामध्ये आपण अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने एखाद्या ग्रामपंचायतीने गाव विकासाची कामं करत असताना कोणकोणत्या दक्षता घेतल्या पाहिजेत यावर 53 मुद्द्यावर विचार मांडलेले आहेत. म्हणजे 53 मुद्दे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये अगदी उल्लेख करायचा असेल तर एखादं काम करत असताना त्याचं कोणतं बिल घेतलं पाहिजे, कोणतं कोटेशन घेतलं पाहिजे किंवा TDSच्या रकमा असतात त्या TDSच्या रकमा कशा कट केल्या पाहिजेत किंवा एखादं काम केल्यानंतर त्या कामाच्या ठिकाणी आपल्याला कामाचा बोर्ड लावावा लागतो, तर तो बोर्ड कसा लावला पाहिजे, कॅशबुक कसं लिहिलं पाहिजे, एखादं रिसीट कशी घेतली पाहिजे, ह्या अशा सर्व बाबींवर जवळपास 53 मुद्द्यांमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान सर. सर गावामध्ये सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक याशिवाय अनेक कामांसाठी अनेक अधिकारी सातत्याने कार्यरत असतात. तर
ही गाव विकासाची मार्गदर्शिका आहे. त्यामुळे अशा अनेक अधिकाऱ्यांची काम, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबाबत आपण पुस्तकामध्ये काही मांडणी केलेली आहे. त्याबद्दल आपण काय सांगणार आहे? आपल्याला कदाचित माहीतही नसेल की गावामध्ये एकूण 18 विभागाचे 18 वेगवेगळे अधिकारी कार्यरत असतात आणि बऱ्याच वेळा या अधिकाऱ्यांची कामं काय आहेत, कर्तव्य काय आहेत, जबाबदारी काय आहे, हे बऱ्याच वेळा सरपंचांनाही माहीत नसतं, उपसरपंचांनाही माहीत नसतं आणि ग्रामस्थांनाही माहीत नसतं. आणि त्यामुळे हे सर्व जे काही ग्राम अधिकारी आहेत किंवा ग्राम कर्मचारी आहेत, मग त्याच्यामध्ये अगदी आशा वर्कर आहे, त्याच्यानंतर ANM आहे, JNM आहे, त्याच्यानंतर पोलीस पाटील आहे, त्यानंतर वायरमन आहे, त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक आहे, शिक्षक आहेत, अशी जवळपास 18 वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विभागाची लोक गावामध्ये काम करत असतात. परंतु नक्की ह्या लोक कशी काम करतात, त्यांना शासनाने काय कामं नेमून दिलेली आहे, त्याची जाणीव किंवा माहिती लोकांना नसते. तर आपल्या ह्या गाव विकासातून राष्ट्र विकास या पुस्तकामध्ये या सर्व 18 घटक आहेत, यांची कामं, कर्तव्य, जबाबदाऱ्या याची माहिती आपण विस्तृत स्वरूपात दिलेली आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना हे पुस्तक वाचायला मिळेल त्यांना यांची काही कामं आहेत त्याची माहिती होईल आणि त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना की या लोकांकडून कामं करून घेणं हे सर्वांना शक्य होईल, विशेषतः सरपंचांनी. खरोखरच सर, गाव विकासातून राष्ट्र विकास या पुस्तकाची रचना आणि कार्यपद्धती गावातली याच्याबद्दल आपण आता मौलिक माहिती पुस्तकात दिलेली आहे, त्याबद्दल आपण भाष्य केलेलं आहे. यानंतर सर, सगळ्यात त्या पुस्तकाचा मुख्य घटक एक सामान्य वाचक म्हणून किंवा एक ग्रामस्थ म्हणून या पुस्तकामध्ये ग्रामस्तरावरील विविध योजनांचं संकलन केलेलं आहे. तर त्याबाबत आपण विस्तृतपणे मांडणी केलेली गावातल्या योजना असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? आपल्याला सर्वांना मला सांगायला आवडेल की केंद्र शासनाच्या जवळपास 1278 योजना आहेत आणि राज्य शासनाच्या जवळपास 650 योजना आहेत. मला असं वाटतं की योजनांची माहिती जोपर्यंत नागरिकांना किंवा ग्रामस्थांना माहीत होणार नाही तोपर्यंत नक्की गावाचा विकास कसा करायचा हे त्यांना समजणार नाही. आणि त्याच्यामुळे या पुस्तकामध्ये जवळपास आपण 40 ते 45 योजनांची माहिती समाविष्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये अगदी आपण ज्याला म्हणतो घरकुल योजनेपासून जननी सुरक्षा योजनेपर्यंत आणि अगदी म्हणजे मुलींना सायकल प्रशिक्षणापासून तरुणांना मोटार ड्रायव्हिंग क्लासेसपर्यंतच्या एकंदर ग्राम विकासासाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांसाठी कोणकोणत्या योजना शासनाच्या आहेत हे समाविष्ट करण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि जर पुस्तकही तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की या पुस्तकामधला जवळपास 50% पार्ट हा फक्त आणि फक्त योजनांसाठी डेडिकेट केलेला आहे. कारण जर गावाचा विकास करायचा असेल तर त्याला योजना लागते, योजना असेल तर शासनाकडून फंड उपलब्ध होतो आणि फंड उपलब्ध झाला तर जी काही गावातली प्रलंबित कामे आहेत ती मार्गी लागू शकतात. आणि त्याच्यामुळे योजनांची भरपूर माहिती या पुस्तकामध्ये आपण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या चर्चेमधून सर, वाचकांना नक्कीच आपल्या गाव विकासातून राष्ट्र विकास या पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झालेली असेल. आणखीन एक महत्त्वाचा घटक सर, गाव स्तरावरचा महिला आणि बालक यांच्यासाठी पुस्तकामध्ये काही प्रकरणं समाविष्ट केलेली आहेत, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आपल्याला आता सर्वांना माहिती आहे की आता ग्रामस्तरावर सुद्धा जेंडर बजेट नावाची संकल्पना आलेली आहे आणि मागील काही वर्षांपासून यशदा सुद्धा बालस्नेही आणि महिला स्नेही याबाबत खूप प्रोग्राम राबवत आहे. आपल्याकडे जो SIRD जो विभाग आहे त्याच्यामार्फत याबाबतचे सातत्याने आपण प्रशिक्षण घेत असतो. परंतु बऱ्याच वेळा महिलांसाठी कोणकोणत्या योजना आहेत, बालकांसाठी कोणकोणत्या योजना आहेत याबाबतची माहिती सामान्य लोकांना नसते आणि त्याच्यामुळे अगदी बालकांचं लसीकरणापासून ते अगदी जननी सुरक्षा योजनापर्यंतची माहिती आणि त्याचबरोबर आपली महिलांसाठीची जी मनोधैर्य योजना आहे त्या योजनेपासून शिलाई मशीन वाटपपर्यंतच्या योजनेपर्यंतची माहिती आपण या पुस्तकात समाविष्ट केलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक महिला आणि बालक यांच्यासाठी गावात काय करता येऊ शकतं याची सुद्धा
माहिती देणारं ठरणार आहे. महिला आणि बालकांच्या योजनांबद्दल आपण सर आता सांगितलं. याशिवाय गाव विकासामध्ये महत्त्वाची भूमिका युवकांची असते. तर गाव विकासात युवकांची भूमिका याविषयी सुद्धा पुस्तकात एक प्रकरण समाविष्ट आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगू इच्छाल? या पुस्तकामध्ये ग्रामविकासामध्ये युवकांची भूमिका हे प्रकरण मी जाणीवपूर्वक समाविष्ट केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला देश युवकांचा देश आहे. 150 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये साधारण 50 कोटी युवक आहेत आणि प्रत्येक गावामध्ये सरासरी 150 ते 200 युवक आपल्याला पाहायला मिळते. मला असं वाटतं की ग्रामविकासामध्ये सर्वात महत्त्वाची जर भूमिका जर बजावणारं कोणी असेल तर ती युवक आहेत. म्हणजे युवकांनी गावाच्या समाजकारणात भाग घेतला पाहिजे, युवकांनी गावातल्या राजकारणात भाग घेतला पाहिजे, युवकांनी गावातल्या आर्थिक बाबीमध्ये सुद्धा भाग घेतला पाहिजे आणि युवकांनी गावातल्या शैक्षणिक बाबीमध्ये सुद्धा भाग घेतला पाहिजे. मला असं वाटतं की युवकांनी नक्की ग्रामविकासामध्ये काय करणं आवश्यक आहे याच्याबाबतची विस्तृत मांडणी या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याप्रमाणे आपण जवळपास 8 ते 9 पानाचं प्रकरण समाविष्ट केलेलं आहे या पुस्तकामध्ये, की जेणेकरून युवक गावाच्या विकासामध्ये बाजूला न राहता गावाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकते. या पुस्तकाच्या समारोपाच्या दिशेनं जेव्हा हा पुस्तक जातं त्यावेळी अतिशय ह्या पुस्तकाचं वेगळेपण आपल्याला दिसून येतं सर, की या पुस्तकामध्ये आपण गावाचं मूल्यांकन करण्याकरता सामाजिक आणि आर्थिक विकासाचा निर्देशांक काढण्यासाठी 100 गुणांची एक प्रश्नावली दिली. तर हे फार वेगळेपण असेल पुस्तकाचं. तर ही मुळात कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि त्या मूल्यांकनाची गुणांकन पद्धत कशी आहे आणि त्यात तो गावाच्या विकासासाठी कशी उपयुक्त आहे? बऱ्याच वेळा आपण गावाकडे पाहतो, गावाचा विकास किती झालेला आहे, गाव किती पुढारलेला आहे, गाव नक्की पुढारलेला आहे का अविकसित आहे, या बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येत असतात. परंतु मला असं वाटतं की गाव नक्की किती सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने विकसित पावलेलं आहे हे क्वांटिफाय करणं तसं खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळे हे कसं क्वांटिफाय करावं याबाबत बराच दिवस माझं विचारमंथन चालू होतं आणि त्याच्यानंतर मी बराच विचारमंथन केल्यानंतर मी एक फॉर्म डेव्हलप केला की ज्याच्यामध्ये कोणत्याही गावाचा सामाजिक व आर्थिक निर्देशांक जर काढायचा असेल तर 100 प्रश्नांची एक प्रश्नावली मी तयार केली आणि त्या प्रश्नावलीमध्ये फक्त होय आणि नाही एवढंच आपल्याला उत्तर द्यायचं असतं आणि असे 100 प्रश्नांची एक प्रश्नावली किंवा शेवटचं प्रकरण आपण या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यामध्ये कोणत्याही ग्रामस्थाने, सरपंचाने, ग्रामसेवकाने, उपसरपंचाने किंवा कोणत्याही नागरिकांनी ते प्रश्न वाचायचे. ते प्रश्न वाचल्यानंतर त्याला जे उत्तर वाटतं यस नो ते करत राहायचं आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन झाली की त्यांनी जेवढ्या प्रश्नांना होय उत्तर दिलेलं आहे तेवढे प्रश्न मोजायचे. समजा 100 प्रश्न आहेत आणि प्रश्न वाचल्यानंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की त्यांनी 53 प्रश्नांना होय केलेला आहे. तर मग त्या गावाचा सामाजिक व आर्थिक विकासाचा निर्देशांक झाला 53. तर याप्रमाणे सुद्धा आपण प्रश्नावली या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे की ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आपलं गाव नक्की कोणत्या स्टेजला आहे, विकासाच्या कोणत्या टप्प्यावर आहे हे सुद्धा कळू शकणार आहे. सर खूप छान आपल्या या पुस्तकाबद्दलची चर्चा झालेली आहे. पुस्तकाची चर्चा ऐकून वाचकांना हे पुस्तक वाचण्याची उत्कंठा अधिक वाढत आहे. तर सगळ्यात शेवटचा प्रश्न सर, हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांचा सर्वांनाच उपयोगी असं आपल्या चर्चेवरून वाटलं मला. परंतु आपल्या दृष्टीवर एक लेखक म्हणून आपणाला काय वाटतं की हे पुस्तक जास्त उपयोगी कुठल्या स्तराच्या वाचकांसाठी असणार आहे? हे जे पुस्तक आहे आपलं हे यशदानी तर प्रकाशित केलेलं आहे माध्यम व प्रकाशन विभागामार्फत. हे पुस्तक जे आहे ते जवळपास 308 पानांचं आहे आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या पुस्तकामध्ये 138 प्रकरणं आहेत. ग्रामविकासाच्या संदर्भात हे पुस्तक आपलं माहिती देतं आणि हे पुस्तक सांगतं की गाव विकासातूनच राष्ट्रविकास साध्य होऊ शकतो. हे पुस्तक विशेषतः सरपंच, उपसरपंच, सदस्य, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय, जिल्हा परिषदेचे सदस्य, त्याचबरोबर पंचायत समितीचे सभापती महोदय, उपसभापती महोदय, पंचायत समितीचे सदस्य, त्याचबरोबर ग्रामस्थ, सुज्ञ नागरिक, ग्रामविकासाबाबत अभ्यास करणारे विद्यार्थी,
त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि विशेष म्हणजे ग्रामविकासामध्ये काम करणारे शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांना उपयुक्त ठरणारं असं हे पुस्तक आपण तयार केलेलं आहे. आणि मी यशदाचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी हे पुस्तक छापायचं ठरवलं, प्रकाशित करायचं ठरवलं. त्याबद्दल यशदाचे पण खूप खूप आभार. खूप छान माहिती सर आज आपण गाव विकासातून राष्ट्र विकास या पुस्तकाबद्दलची दिलेली आहे. हे पुस्तक यशदाच्या माध्यम आणि प्रकाशन विभागामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद केलात आणि आमच्या वाचकांना पुस्तकाबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.